दरम्यान राहुल गांधींच्या आरोपावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। एक्सवर पोस्ट करत राहुल गांधींना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। बावनकुळे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राहुलजी आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका। स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा। महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं, आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे। त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात। आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमताने निवडून दिले। जनतेने आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे। आपण वारंवार खोटे बोलून राज्यातील जनादेशाचा अपमान करत आहात। जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।